नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता सुट्ट्या आहेत सध्या थोड्याशा, नाही का? कारण गणपती बाप्पा येणार आहे आपल्या घरी. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे पार्थिव गणपती. पार्थिव गणपती म्हणजे मुलांनो मातीचा गणपती. व्यास मुनींनी की नाही महाभारत हा ग्रंथ रचला, पण तो लिहून कोण काढणार? कारण तो खूप मोठा होता, लिहायला खूप वेळ लागणार होता. मग त्यांनी गणपतीला विनंती केली, गणपती बाप्पा तुम्ही हा ग्रंथ लिहून काढाल का? ते म्हटले हो काढतो की, पण मला तुम्ही मोदक, चणे, फुटाणे, चिरमुरे द्याल का? ते म्हटले हो देईन की, पण महाभारत ग्रंथ पूर्ण लिहून झाल्यावर, कारण तो ग्रंथ लिहिताना अजिबात थांबायचं नाही. मग गणपती बाप्पा म्हटले हो लिहून काढतो. मग जसं जसं त्यांनी सुरुवात केली की नाही व्यासमुनींनी सांगायला महाभारत, तसं की नाही त्यांना खूप वेळ लागला लिहायला. गणपती बाप्पांना लिहिता लिहिता त्यांच्या अंगातलं उष्णता वाढायला लागली गणपती बाप्पांच्या, हे त्यांना कळलं. मग त्यांनी काय केलं, ते ग्रंथ महाभारत ग्रंथ सांगता सांगता माती आणली शाडूची, आणि त्या शाडूच्या मातीचा ना गणपती बाप्पाला असा लेप दिला मातीचा, कारण त्यांना उष्णता होऊ नये, त्यांच्या शरीरात थंडावा निर्माण व्हावा म्हणून त्यांना लेप दिला बरं का मातीचा. मग ते लेप दिल्यावर त्यांना इतकं बरं वाटलं. मग ते पुन्हा लिहायला सुरुवात त्यांनी केली म्हणजे, आणि लिहितच होते ते. आणि मग त्यांना ते गार वाटले की नाही, छान वाटले त्यांना. मग ते लिहिता 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 भाद्रपद चतुर्दशी, म्हणजे भाद्रपद चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जन असतं त्या दिवशी बरं का. तर गणपतीचं शरीर फार असं मातीने आकसून गेलं होतं, आणि तो ग्रंथ पूर्ण झाला. मग व्यासमुनीने पाहिलं की गणपतीचं शरीर त्या मातीने आकडून गेलंय. मग गणपती बाप्पाला त्याने असंच उचललं, असंच पाण्यामध्ये बुडवलं. त्यामुळे काय झालं, माती सगळी विरघळून गेली गणपती बाप्पाच्या अंगावरची, आणि गणपती बाप्पाला खूप ताजंतवानं वाटलं. मग गणपती बाप्पाला ताजंतवानं वाटल्यावर त्यांनी त्याला व्यवस्थित पाटावर बसवलं. मग त्याची पूजा केली, आणि त्याला छानपैकी जास्वंदीचं लाल फूल त्याच्या चरणी अर्पण केलं. आणि मग त्यांना चणे, फुटाणे, चिरमुरे, मोदक असा खाऊ दिला. गणपती बाप्पाला खूप आनंद झाला. म्हणून आपण पार्थिव गणपती प्रत्येक माणूस आपल्या आपल्या घरी पार्थिव गणपती ठेवतो. आता लोकमान्य टिळकांनी गणपती बसवायला सुरुवात केली ना, मग सगळ्यांनी गणपती उत्सवात सहभागी व्हायचं. म्हणून प्रत्येकजण गणपती घरी आणतो, 10 दिवस त्याचा सांग पूजा करतो, छान छान पदार्थ त्या नैवेद्य दाखवतो गणपती बाप्पाला, आरती म्हणतो. मग गणपती बाप्पा आपल्याला चांगल्या बुद्धीचा आशीर्वाद देतो. आवडली का गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि शेअर करायला विसरायचं नाही.